tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। दुसऱ्या डावाला इथे सुरुवात। पहिला चेंडू इथे काहीशी अतिरिक्त उसळी, त्यानंतर आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला, धाव घेतली जाते पहिली वेगात, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे वेगामध्ये पूर्ण केली जाते। स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे, वेलकम सर। आपण या क्रिकेटच्या मैदानामध्ये या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलात आणि आपलं स्वागत इथे राहुल सातवच्या बॅट मधून देखील करण्यात येत आहे। लगेचच पुढच्या चेंडूवरती चौकार ठोकून मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे। तर धावसंख्येमध्ये देखील 4 धावेने वाढ होते, धावसंख्या होते ती 6 धावा। पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल केलाय, इथे होईल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, पॉवरफुल षटकार 6 धावेंसाठी। इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळतं यश। चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार, डीप वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय, एक खणखणीत चौकार 4 धावेंसाठी। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटक्यामध्ये आहे अगदी आपण पाहिलं तर ताकद, चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार, येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी। चांगला फटका इथे सजवला जातोय। 47 पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय, चॉप केलाय, एक्स्ट्रा कव्हर पुन्हा एकदा भेदली जाते, वन बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषा पार, आहे की नाही, चौकार आहे, 4 धावा आहेत। 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 51 धावा। काय बॅटिंग इथे सुरू आहे राहुल सातव यांच्या बॅट मधून, धावा बनवायची असतील फक्त 20। उलट दिशेने खेळ आहे, थर्ड मॅनला फिल्डर नाही आहे, इनटू द गॅप, वेलकम बाउंड्री फॉर बॅटिंग साइड, राहुल सातवच्या बॅट मधून येतोय चौकार। सरळ बॅटने धावा येत आहेत, पण असं म्हटलं जात केलं। गोलंदाज तयार, यावेळेला पुढे टाकलेला बॉल स्वीप केलाय, पॅडल स्वीप होता, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला भेदत असताना बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावा। संपलेला नाहीये, सोडतो सो काय धीर, होऊ दे जरा उशीर, रात संपता पहाट होईल रे पुन्हा, एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत, तिथे फिल्डर बॉलला थांबेल असं वाटतंय, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते अर्धशतक झळकावले राहुल सातवने। बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका। घर आणि चषक मध्ये तिसऱ्या दिवसामध्ये अर्धशतक आले, 24 बॉल मध्ये 50 धावा, राहुल सातव ऑन फायर। यासाठी हा खेळाडू आणला जातो, सातत्य आणि सहजासहजी मिळालेलं नाहीये, अथक मेहनत त्याने केली आहे, अनेक मैदानामध्ये आपल्या संघाची गरज ओळखली आहे आणि तिथे धावांचं योगदान देत असताना गोलंदाजी देखील चांगली केली। आज देखील तोच परफॉर्मन्स पाहायला मिळाला, विकेट गमावलेली नाहीये, 208 चा स्ट्राइक रेट, जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे। चेतन तयार, राहुल साठी या षटकातला पुढचा चेंडू, याची आज प्रचिती आली, वी मध्ये खेळ आहे,
एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मधून बॉल काढलाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर केला आणि हा विजयी चौकार. या चौकाराबरोबरच हा सामना इथे फिनिश केलाय. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे 10 विकेट्सने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड NB फाउंडेशन धनकवडी तर हार्ड लक आलमभाई पठाण 11 मार्चे. या मॅचचा सुपर हिरो